कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? अरे बापरे, पत्रिका पण छापून झाल्या की काय? हो, ही पत्रिका फायनल झाली आहे. वा, छान आहे. दयानंद खांडेकरांचा ज्येष्ठ सुपुत्र आणि कनिष्ठाचं काय? त्यांचं नाव आहे की नाही किलबिल परिवारामध्ये? हा, आम्ही यायचो की नाही आमच्या दादाच्या लग्नाला? युवराज परत काही मस्करी करतोय ग, काय तू पण. खूप छान झाली. तुला खरंच ही पत्रिका आवडली? ऑफकोर्स, का नाही आवडणार आहे? ताई, काही लोकांमुळे माझी इमेज थोडीशी वाईट झाली आहे. म्हणजे असेल मी वाईट नाही असं नाही, पण एवढाही वाईट नाही आहे का? मला आपल्या फॅमिलीच्या रेप्युटेशनची तरी काळजी आहे. कमाल आहे, खांडेकरांचं लग्न आहे, ते चांगलंच व्हायला पाहिजे ना. आणि आता नाही नाही म्हणता म्हणता मी पण मान्य केलं की या हेल्पर पासून काय आता माझी सुटका नाहीये. सो त्यांना लग्न एन्जॉय करू दे. लग्नात एन्जॉय कर, जेवढी काय मजा करून घ्यायची तेवढी कर. मी पण आहे मदतीला. पण एकदा लग्न झालं की मग माझी कामं तू करायची आहे. सगळं वसूल करणार आहे मी. ओके? काय म्हणताय, आपण एक फॅमिली आहोत आणि फॅमिलीचं नातं हे असंच असतं नाही का? मला माहिती आहे युवराज, ह्या सगळ्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसला होता. पण हे सगळं तू मॅच्युअरली हँडल करतोयस हे बघून फार बरं वाटतंय मला. खरंच सांगते मी तुला म्हणलं होतं ना केदार, हळूहळू सगळं नीट होईल. आणि केदार, खरं तर तुझ्या आणि तारिणीच्या लग्नामुळे फक्त तुमच्यातलं अंतर कमी नाही झालंय, आमच्या नात्यांमध्ये सुद्धा गोडवा यायला लागला. आणि हा गोडवा आपल्या कुटुंबामध्ये कायम असाच राहू दे अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तुझी ही नाटकं कौशिकीताईंना अजून समजत नसतील, पण मला सगळं माहिती आहे युवराज. लवकरच तुझा हा चांगुलपणाचा मुखवटा उतरून खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. आणि तेव्हा ऑल द बेस्टची खरी गरज तुला पडणार आहे. काय झालं? अहो हे काहीतरी पत्ता शोधतायत लक्ष्मी सदन नावाचा. मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपल्या कॉलनीत तर मला काही पाहिल्याचं आठवत नाही, जरा मदत करा ना. मी सुमीला बघते. चल दे. ओ थांब, घेते. सावकाश. होय होय होय. हा, झाली सगळी खरेदी करून? अगं ही सुरुवात आहे. उद्या मुहूर्त मेळ रचल्यावर खरी तयारी सुरू होणार आहे. अगं मग काय सगळं एकटीच करणारच का? आपण सगळे मिळून करूयात ना. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. हा पत्ता इथला नाहीये. म्हणजे हे लक्ष्मी सदन आहे ना, ते खूप इथून लांब आहे. बरं, ठीक आहे. गुलाब भाऊ, प्लॅन फसला. तो शिवदान बघ किती छान आहे की नाही? हो. आणि तो करा, तुला घ्यायचा आहे लग्नात तो हातामध्ये. आणि ही डोली ताईला पाठवायचं त्याच्यातून आपल्याला. तुला घाईच झाली आहे ना मला पाठवायची. असं नाही का? खाली बसून पाणी पी, सावकाश. अगं काय, मी काय दमले नाहीये. तुझ्या लग्नात नाचायचंय मला. तो वाजवणारा दमेल, पण ही सुमी दमायची नाही. बघ तू. ताई हे बघ, हे कसलं भारी आहे. तुझ्या लग्नात रुखवत ठेवायचंय बघ. आजी, हे रुखवत का ठेवतात? अगं हल्लीचा रुखवत नुसता नावापुरता असतो, पण पूर्वी ना मुलीकडचे लोक हातानं रुखवत बनवायचे. म्हणजे बघ ना, हातकाम, विणकाम, नक्षीकाम, बाकी सगळं इतर ते सगळं हाताने बनवायचे. म्हणजे ना मुलाकडच्या समजायचं की मुलीकडच्या लोकांना किती कला अवगत आहेत. हो का? मग आजी, ताईच्या लग्नात रुखवत मीच बनवते. सगळं हँडमेड करू? कर, खुशाल कर. डन. हे बघ ताई, मुंडावळ्या तुला बांधून बघूया. उघडायच्या नाही. ठेव ठेव तशाच त्या. का? लग्नाच्या वेळेला देवासमोर ठेवून मग बांधायच्या असतात. पण लग्नात मुंडावळ्या का बांधतात? अगं नवरा बायकोला दृष्ट लागू नये ना, म्हणून मुंडावळ्या बांधायच्या असतात. अगं एवढंच नाही, तर लग्न सोहळ्यामध्ये नवरा नवरीची धावपळ होते. गोष्टी पटापट बदलत असतात. शिवाय पुढच्या आयुष्याची काळजी असते. या सगळ्या विचारांमुळे मनात गोंधळ उडू नये म्हणून मुंडावळ्या नवरा नवरीच्या आज्ञाचक्रावर बांधतात. त्यामुळे डोक्यात धावणारे विचार काही काळासाठी शांत होतात.
ओ माय गॉड, एवढं लॉजिक आहे त्याला. मला वाटलं फक्त एस्थेटिक म्हणून बांधतात. अगं आपल्या प्रत्येक विधींमध्ये आणि रीतिरिवाजांमध्ये शास्त्र असतं. काव्या, इकडे लवकर. हे बघ काय काय आणलंय. हे काय काय आणलंय? रुखवतासाठी. ताईचं लग्न आहे ना. ताईचं लग्न? मग तूच बघा सगळं. काव्या, काव्या ऐक ना. काव्या अगं ऐकये. तुम्ही सगळे मुद्दामून करताय ना, सगळे मुद्दामून करताय तुम्ही. अगं पण मी आधीच सांगते, मेरा प्यार सच्चा है और आखिर में सच्चा प्यार ही जीतता है. काव्या, काव्या. तारिणी, जाऊ दे तिला. उगाच गाढवा पुढे गीता वाचू नकोस. पत्रिका वाच लग्नाची तुझ्या. इकडे बघ. ये ये ये. पत्रिका. श्री गणेशाय नमः. देवकी आणि दयानंद खांडेकर यांचा सुपुत्र चिरंजीव केदार आणि वसुधा माधव बेलसरे यांची कन्या ची चौकात तारिणी यांचा शुभ. आठवण आली. रडायचंय. रड. बरं ओके. शेवटच्या दिवशी थोडंसं शिल्लक ठेवशील ना रडणं. तारिणी, काळजी करू नकोस. वसुधा जिथे असेल ना, तिथून तुला आशीर्वाद देईल. हसती असती ना, तुला म्हणाली असती, तारिणी लग्न झालं म्हणजे बाईचं आयुष्य थांबत नाही ग. सासरी जातेस, जाताना स्वाभिमान बरोबर घेऊन जा. आणि या स्वाभिमान घेऊनच आयुष्यभर जग. खरे तुम्ही काम करायला जाता तेव्हा डोकं काय अड्ड्यावर ठेवून जाता का रे? एकदा हातातून निसटली म्हणून माझ्या पोरांवरती आवाज नाही चढवायचा. अरे मग त्यांना सांग ना काम नीट करायला. काय इन्स्ट्रक्शन होती हा? तारिणीला तिच्या घराच्या जवळून उचलायचा का प्रयत्न केला? अरे गुलाब, तुझ्यावर संशय आला असता, माझ्यावर संशय आला असता. त्यांच्या या कामगिरीमुळे ना मला लागलं असतं जावं जेलमध्ये. हे युवराज, काम तुझं आहे पण पद्धत आमची. नाही 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 नाही, बघ तुझं काम तुझ्या पद्धतीने होतं ना, हे माझं काम आहे. हे माझ्या पद्धतीनेच होणार. तुझ्या पोरांच्या डोक्यात ना कचरा भरलाय मेंदूच्या जागी. त्यांना सांग जरा आराम करा. आता यापुढे काहीच हालचाल करू नका. मी सांगेन कधी करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, सगळं मी सांगेन. ओके? हे लग्न थांबवणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला कुठलीही रिस्क नकोय, कळलं?